नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे. निरागस मन. माझी पत्नी आतून ओरडली, आता किती वेळ तो पेपर वाचत बसणार आहात? आता ठेवा तो पेपर आणि तुमच्या लाडक्या लेकीला खायला दिलंय ते संपवायला सांगा. मामला गंभीर वळण घेणार असे दिसतलं. मी पेपर बाजूला सारला आणि घटनास्थळी दाखल झालो. फिर्या माझी मुलगी, एकुलती एक, लाडाची लेक, रडवेली झाली होती. डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. तिच्या पुढे एक दही भाताचे पूर्ण भरलेला बाऊल होता. या तिच्या वयाच्या मानाने शांत व समजूतदार, गोड आणि हुशार मुलगी होती. मी बाऊल उचलला आणि म्हणालो, बाळा, तू 4 घास खाशील का तुझ्या बाबासाठी? हिया माझी बाळी थोडी नरमली. पालथ्या मुठीने डोळे पुसले आणि म्हणाली, 4 घास नाही, मी सगळं संपवलं. थोडी घुटमळली आणि म्हणाली, बाबा, मी हे सगळं संपवलं तर तुम्ही मला मागेन ते द्याल? नक्की. तिने पुढे केलेल्या गुलाबी हातात मी हात दिला आणि वचन पक्के केले. पण आता मी थोडा गंभीर झालो. बाळ, पण तू कम्प्युटर किंवा दुसरं एखादं महागडं खेळणं मागशील तर आता ते बाबांकडे तेवढे पैसे नाहीत बेटा. नाही बाबा, मला तसं काही नको आहे. तिने मोठ्या मुश्किलीने तो दहीभात संपवला. मला माझ्या पत्नीचा आणि आईचा खूप राग आला. एवढ्या छोट्या मुलीला कोणी एवढं खायला देतात, ते पण तिला न आवडणार. पण मी गप्प बसलो. सगळं मोठ्या कष्टाने खाऊन संपवल्यावर हात धुवून किया माझ्यापाशी आली. डोळे अपेक्षेने मोठे करून आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या. बाबा, मी या रविवारी सगळे केस काढून टाकले. तिची ही मागणी होती. हा काय मूर्खपणा चाललाय? काय वेडबीड लागले काय? मुलीचं मुंडन अशक्य. सौचा आवाज वाढत चालला होता. आपल्या सगळ्या खानदानात असलं काही कोणी केलं नाही. आईने खडसावली. ती सारखी टीव्ही पाहत असते. त्या टीव्हीमुळेच आपली संस्कृती आणि संस्कार वाया चालले आहेत. बेटा, तू दुसरं काही का मागत नाहीस? या तुझ्या कृत्यामुळे आम्ही सगळे दुःखी होऊ. तुला आम्हाला बघवेल का सांग? की या बेटा, आमच्याही विचार कर. मी विनवणीच्या स्वरात म्हटले. बाबा, तुम्ही पाहिलंत ना, मला तो दहीभात संपवणं किती जड जात होतं ते. आता ती रडण्याच्या बेतात होती. मला कोणत्याही परिस्थितीत दिलेलं वचन पाळणाऱ्या राजा हरिश्चंद्राची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना. आपण दिलेलं वचन आपण पाळलीच पाहिजे. मला आता ठामपणा दाखवणे भाग होते. काय डोके बिके फिरले काय? आई आणि सौ एक सुरात. आता जर मी दिलेला शब्द पाळला नाही तर किया पण दिलेला शब्द तिच्या पुढल्या आयुष्यात पाळणार नाही. मी ठरवले, तिची मागणी पूर्ण केलीच जाईल. गुळगुळीत टक्कल केलेल्या कियाचा चेहरा गोल असल्याने आता तिचे डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसत होते. सोमवारी सकाळी मी तिला शाळेत सोडायला गेलो. मुंडन केलेली किया शाळेत जाताना बघणे एक विलक्षण दृश्य होतं. ती मागे वळली आणि टाटा केला. मीही हसून टाटा केला. तेव्हाच एक मुलगा कारमधून उतरला आणि त्याने तिला हाक मारली, किया, माझ्यासाठी थांब. गंमत म्हणजे त्याचेही टक्कल केले होते. अच्छा, हे असं आहे तर, मी मनात म्हणालो. त्या कारमधून एक बाई उतरल्या आणि माझ्यापाशी आल्या. तुमची किया किती गोड मुलगी आहे. तिच्यासोबत जातोय तो माझा मुलगा स्वराज, नाव त्याचे. त्याला ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर झालाय. येणारा हुंका त्याने आवडण्या घेऊन दाबला आणि पुढे म्हणाला, गेल्या पूर्ण महिनाभर तो शाळेत आला नाही. केमोथेरपी चालू होती, त्यामुळे त्याचे सगळे केस गळाले. तो नंतर शाळेत यायला तयारच नव्हता, कारण मुद्दाम नाही तर साहजिकच मुले चिरवणार. किया मागच्या आठवड्यात त्याला भेटायला आली होती. तिने त्याला तयार केले की चिरवणाऱ्यांचे मी पाहून घेईन, पण तू शाळा नको बुडवूस. मी कल्पनाही केली नव्हती की ती माझ्या मुलासाठी आपले इतके सुंदर केस गमवायला तयार होईल. तुम्ही तिचे आई वडील किती भाग्यवान आहात. अशी निस्वार्थी आणि निरागस मुलगी तुम्हाला लाभली आहे. ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यातून अश्रू उघडले. मी मनाशी म्हणत होतो, माझी छोटीशी परी मला शिकवते आहे खरं निस्वार्थी प्रेम म्हणजे काय ते. या पृथ्वीवर ते सुखी नव्हेत जे स्वतःची मनमानी करतात. सुखी तेच जे दुसऱ्यावर जीवापाड प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी स्वतःला बदलायलाही तयार होतात. आपल्यालाही आपलं आयुष्य यासारखं बदलता यायला पाहिजे. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.